पुणे आणि नाशिकला रेल्वे मार्गे अवघ्या काही तासात जोडणारा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नारायणगाव जवळील खोदड इथे असलेली जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही वेधशाळा या प्रकल्पासाठी तांत्रिक अडचण ठरत असल्यामुळे या प्रकल्पाला मागील अनेक दिवसांपासून ब्रेक लागलाय। कधी प्रकल्पाच्या मार्गामध्ये बदल केला जातोय तर कधी मूळ मार्गासाठी आंदोलन पुकारलं जात आहे। मात्र आता यातील सगळ्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे आणि भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल कोकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही 4 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून पुढील 60 दिवसांमध्ये याचा अभ्यास करून राज्य सरकारला सविस्तर अहवाल जो आहे तो सादर करण्याचे निर्देश सुद्धा आता देण्यात आलेत। त्यामुळे कोणत्या गोष्टींवर अभ्यास नेमका केला जाणार आहे आणि त्यामुळे कोणता पर्याय समोर येणार आहे या सगळ्याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्य आणि केंद्र सरकारनं मोठा गाजावाजा करीत घोषित केलेला सुमारे 16,000 कोटी रुपयांचा पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प 5 वर्षांनंतरही कागदावरच आहे। गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प मार्गाच्या वादामध्ये अडकलाय। सुरुवातीला तो पुणे ते नाशिक सरळ जाणारा मार्ग, ज्यामध्ये चाकण, जुन्नर, नारायणगाव, संगमनेर यांसारख्या उत्तर महाराष्ट्रातील भागांचा थेट विकास साधला जाणार असं म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर यामध्ये पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोदड इथे असलेली जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप वेधशाळा तांत्रिक अडथळा ठरत असल्याचं देखील सांगण्यात आलं आणि यानंतर जीएमआरटीच्या कामाला अडथळा येऊ नये म्हणून नाशिक ते शिर्डी, शिर्डी ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते पुणे याद्वारे वळसा घालून किंवा टप्प्याटप्प्याने मार्ग विकसित करण्याचा पर्याय पुढे आला। मात्र यानंतर या प्रकल्पाच्या सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी ठिकठिकाणी जनआंदोलन करण्याची देखील हाक देण्यात आली असताना पुन्हा एकदा याबद्दल वेगळी चर्चा समोर आली आहे आणि आता या वादाचा तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल कोकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन केली आहे। त्यांच्यासोबत रेल्वे बोर्डाचे सदस्य विवेक गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त आणि नाशिक विभागीय आयुक्त यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आणि एवढंच नाही तर गरज पडल्यास रेडिओ खगोलशास्त्र, रेल्वे अभियांत्रिकी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांना सुद्धा समितीमध्ये सहभागी करून घेण्याचा अधिकार देण्यात आलाय। दरम्यान या समितीला पुढील 60 दिवसांमध्ये संपूर्ण अभ्यास करून राज्य सरकारला अहवाल सुद्धा आता सादर करायचा आहे। पण आता प्रश्न असा आहे की या रेल्वे प्रकल्पासाठी इतक्या मोठ्या वैज्ञानिक समितीची नेमकी गरज का पडली आहे? तर आपण जाणतो की त्याचं कारण आहे खोदड येथील जीएमआरटी। पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे असलेली ही जी दुर्बीण केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाची वैज्ञानिक प्रयोगशाळा मानली जाते। जीएमआरटी म्हणजे अर्थातच जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही जगातील सर्वात मोठ्या कमी फ्रिक्वेन्सी रेडिओ दुर्बीणपैकी एक आहे आणि अवकाशातील लाखो कोट्यावधी प्रकाश वर्ष दूर असलेल्या आकाशगंगा, पल्सर, कृष्णविवर आणि विश्वातील अनेक रहस्यांचा अभ्यास सुद्धा इथून केला जातोय। जगभरातील वैज्ञानिक या केंद्राचा वापर संशोधनासाठी करतात आणि दरम्यान मगाशी म्हटल्यानुसार पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या डीपीआर नुसार या रेल्वेचा मूळ मार्ग जीएमआरटीच्या अगदी जवळून जाणार होता आणि इथूनच जो वाद आहे तो सुरू झाला होता। दरम्यान यावेळी वैज्ञानिकांनी स्पष्ट सांगितलं होतं की सेमी हायस्पीड रेल्वे धावू लागल्यानंतर तिच्या विद्युत यंत्रणा, ओव्हरहेड वायर, सिग्नलिंग सिस्टम आणि रेल्वेच्या हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्समुळे जीएमआरटीच्या अत्यंत संवेदनशील निरीक्षणावर परिणाम होऊ शकतोय आणि जीएमआरटी इतक्या सूक्ष्म रेडिओ लहरी पकडते की अगदी छोटासा कृत्रिम रेडिओ सिग्नल देखील संशोधनामध्ये अडथळा ठरू शकतोय। त्यामुळे दिवस रात्र धावणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वेमुळे निर्माण होणारा हस्तक्षेप वैज्ञानिकांसाठी मोठी चिंतेचा विषय सुद्धा ठरला होता आणि ही चिंता केवळ जीएमआरटी पुरती मर्यादित राहिली नाही तर भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने देखील रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत गंभीर आक्षेप सुद्धा नोंदवलेले होते आणि यानंतर रेल्वे मंत्रालयानं मूळ मार्गामध्ये बदल करत रेल्वेला अहिल्यानगर आणि शिर्डी मार्गे नेण्याचा निर्णय घेतला, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो की तो मार्ग कसा आहे। मात्र हा मार्ग बदल वादासाठी पुढचं कारण ठरलं, कारण तो मार्ग जीएमआरटी पासून लांबून जात असला तरी सुद्धा रेल्वेचं अंतर वाढत चाललं होतं, प्रवासाचा प्रकल्पाचा खर्च सुद्धा वाढत होता। शिवाय मूळ मार्गावरील अनेक भाग या प्रकल्पाच्या लाभातून सुद्धा बाहेर पडले होते, अशी भूमिका अनेक लोकप्रतिनिधी आणि स्थानिकांनी सुद्धा मांडली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा मागणी झाली की जीएमआरटीला कोणतीही हानी न पोहोचवता मूळ मार्ग कायम ठेवता येईल का
यासाठी विचार करावा आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी आता डॉक्टर अनिल कोकोडकर यांच्या समितीवर असणार आहे. दरम्यान ही समिती केवळ मूळ आणि सुधारित मार्गाची तुलना किंवा त्याचा अभ्यास करणार नाही, तर बोगदे, एलिव्हेटेड ट्रक, मर्यादित मार्ग बदल अशा सर्व पर्यायांचा देखील अभ्यास करणार आहे आणि या पर्यायांमुळे जीएमआरटीच्या रेडिओ सायलेन्स झोनवर सुद्धा काय परिणाम होईल याचं वैज्ञानिक मूल्यमापन सुद्धा केलं जाणार आहे. यासोबत कोणत्या पर्यायांमुळे प्रवासाचा वेळ किती कमी किंवा किती जास्त होईल, प्रकल्पाचा खर्च किती वाढेल, किती भूसंपादन यासाठी करावा लागेल, उद्योग आणि शेतीला कोणता मार्ग अधिक फायदेशीर ठरेल, तसंच स्थानिक विकासावर त्याचा काय परिणाम होईल याचा देखील सखोल अभ्यास यामध्ये केला जाणार आहे. आणि या अभ्यासासाठी समिती नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच NCRA, रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे आणि महारेल यांच्याशी चर्चा करणार आहे. तसंच DPR, नकाशा आणि सर्वेक्षण अहवाल समितीला उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेत. दरम्यान या प्रकल्पाची सद्यस्थिती पाहिली तर सुमारे 16,000 कोटींचा हा प्रकल्प 5 वर्षांपूर्वी जाहीर झाला होता, मात्र अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेलं नाहीये. आतापर्यंत सुमारे 99.18 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यासाठी 316 कोटी रुपये सुद्धा खर्च करण्यात आलेत आणि यानंतर तयार करण्यात आलेल्या सुधारित DPR मध्ये प्रकल्पाचा खर्च वाढून 17,889 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं देखील सांगितलं जात आहे. आणि या सगळ्या कारणावरून सुद्धा अहिल्यानगरमधील स्थानिक नेत्यांनी इतका खर्च केल्यावर प्रकल्पाचा मार्ग का बदलावा असा सवाल देखील उपस्थित केला आणि म्हणूनच 9 तारखेला देखील पुणे नाशिक महामार्ग एकाच वेळी सगळीकडे चक्काजाम आंदोलनाची घोषणा देखील करण्यात आली आहे. दरम्यान सुरुवातीला हा प्रकल्प महारेलकडे होता, मात्र आता त्याची जबाबदारी मध्य रेल्वेकडे देण्यात आली आहे आणि आता या संपूर्ण प्रकल्पाचं भवितव्य डॉक्टर अनिल कोकोडकर यांच्या समितीच्या अहवालावर अवलंबून असणार आहे. विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि जगप्रसिद्ध GMRT सारखं वैज्ञानिक संशोधन केंद्र या दोन्हींचा समतोल साधत समिती आता नेमका कोणता मार्ग सुचवते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही कट टू कटच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.